नमस्कार, माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे। मी आहे रुचिता। शेतकरी बांधवांसाठी आजची सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची बातमी घेऊन मी आले आहे। अनेक दिवसांपासून तुम्ही ज्याची वाट पाहत होता ते रब्बी अनुदान 2025 अखेर तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय, ही खरी ब्रेकिंग न्यूज आहे। अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर हवालदिल झालेल्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे। चला तर मग अनुदानाची रक्कम किती, कुठे पैसे जमा झाले आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी काय करायचं हे सविस्तर जाणून घेऊया। शेतकरी बांधवांनो, यंदाच्या रब्बी हंगामासाठी जाहीर झालेले हेक्टरी 10,000 रुपयांचे अनुदान आता प्रत्यक्षात वितरित होण्यास सुरुवात झाली आहे। सुरुवात कुठे झाली? अमरावती, यवतमाळ, बीड, लातूर, धाराशिव, परभणी आणि बुलढाणा या भागातील शेतकरी बांधवांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली आहे। तुमचे पैसे आले असतील तर कमेंट करून नक्की सांगा। तुमचा जिल्हा कोणता? उर्वरित जिल्हे आणि पात्र तालुक्यांमध्येही येत्या फक्त 1 ते 2 दिवसात रक्कम वितरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल। सध्या जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना थोडा विलंब होऊ शकतो, पण लवकरच त्यांनाही पैसे मिळतील। रक्कम कमी मिळाली तर काय? काही शेतकरी बांधवांनी तक्रार केली आहे की त्यांच्या खात्यात हेक्टरी 10,000 ऐवजी केवळ 5,000 रुपये जमा झाले आहेत। माझी योजनाचा दिलासा। तुम्ही अजिबात काळजी करू नका। ज्यांना कमी अनुदान मिळाले आहे त्यांना शासनाने स्पष्ट आश्वासन दिले आहे की उर्वरित रक्कम लवकरच टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यात जमा केली जाईल, म्हणजे तुम्हाला हेक्टरी 10,000 रुपये पूर्ण अनुदान मिळणारच आहे। तुमचं अनुदान अडकलं असेल तर तातडीने हे करा। ज्या माझ्या शेतकरी बांधवांच्या खात्यात अजूनही रब्बी किंवा अतिवृष्टीचे अनुदान जमा झालेले नाही त्यांनी आता शांत बसू नका। तुमचे पैसे अडकले असतील तर तातडीने पुढील 3 महत्त्वाच्या गोष्टी करा। 1. तलाठ्याशी संपर्क। सर्वप्रथम आपल्या गावातील तलाठी किंवा तहसील कार्यालयाशी तातडीने संपर्क साधा। 2. शेतकरी कार्ड तपासा। तुमचे शेतकरी कार्ड काढले आहे की नाही आणि ते अप्रूव्ह म्हणजेच मंजूर झालेले आहे की नाही हे तपासा। तर शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 10,000 रुपयांच्या या अनुदानामुळे रब्बी पेरणीला निश्चितच मोठा आधार मिळेल। ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावी यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि लगेचच शेअर करा। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि अपडेट सर्वात आधी घेऊन येतो। धन्यवाद। लवकरच भेटूया नवीन अपडेटसह।